कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासंदर्भात गेल्या अनेक दिवस राज्यामध्ये चर्चा चालू आहे. साहेब दादांना 24 उत्तर मधून काय पण करून उभा करायला लागते कारण की जोरदार चर्चा चालू आहे सगळीकडे. जर कोल्हापूर विधानसभा लढण्याची संधी मिळाली तर आपण तयार असल्याची प्रतिक्रिया कृष्णराज महाडिक यांनी दिलेली आहे. एक संस्कार जो म्हणतो आपण, एक भावी आमदार होण्यासाठी जे संस्कार पाहिजे ते दादांमध्ये आहेत. परंतु मी ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आता सहभागी होत नाहीये. कृष्णराज लंबी रेस का घोडा आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो त्याला त्याच्या जीवनामध्ये खूप पुढे घेऊन जाईल. कृष्णराज महाडिक यांची महापालिकेच्या निवडणुकीतून माघार बघायला मिळते. मोठी बातमी समोर येते आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्ष पातळीवर झालेल्या निर्णयानुसार महापालिका निवडणूक लढवणार नाहीये असं कृष्णराज महाडिक यांनी म्हटलेलं आहे. कृष्णराज महाडिक यांनी हा खुलासा केलाय. मोठी बातमी. मला विश्वास आहे येत्या काळामध्ये त्याच्या या स्किल्सचा, त्याच्या नेतृत्वाचा अतिशय योग्य उपयोग आम्ही करून घेऊ आणि महाराष्ट्राकरता तो अतिशय उत्तम सेवा करेल हा मला विश्वास आहे. आमच्याकडे जे मोर्चा आहेत त्या मोर्चांच्या संदर्भामध्ये ही आज नेमणुका घोषित करतोय. यामध्ये युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक यांची आज घोषणा करण्यात येते. खरं सांगायला गेलं तर हे पद कृष्णराज महाडिक यांचं नाही, हे पद महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाचं आहे. फेब्रुवारी 2026 हा माझ्या आयुष्यातला कदाचित सगळ्यात मोठा दिवस आहे. कृष्णराज महाडिक आपल्या सोबत आहे, ज्यांची आजच भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे आपली? अनेक क्षेत्रांमध्ये आजपर्यंत काम करत असताना चांगले अचीवमेंट सुद्धा झालेत, परंतु भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाध्यक्षपदी निवड होणं ही मला वाटते फार मोठी गोष्ट आहे. कारण राजकारणाची सुरुवात कुठून होणार ह्याचा विचार गेले अनेक महिने माझ्या डोक्यामध्ये सुद्धा होता. मला ही जबाबदारी देण्यामध्ये खूप महत्त्वाचा निर्णय हा सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्मान्य आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा आहे. आणि मी त्या दोघांची खरंच मी मनापासून आभार मानतो. खूप यंग वयामध्ये, माझं वय आज सुद्धा फक्त 27 आहे, ह्या एजमध्ये मला संपूर्ण महाराष्ट्र राज्याभर ते काम करण्याची संधी मिळणं आणि ते पण भारतीय जनता पार्टीची, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे, मला सुद्धा न्यूज मीडियाच्या माध्यमातूनच कळालं की माझी नियुक्ती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्यासाठी झालेली आहे. कृष्णराज महाडिक यांचे नुकतेच भाजपच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत कृष्णराज महाडिक यांना युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली आहे. आमच्या संपूर्ण फॅमिलीसाठीच हे खूप मोठं सरप्राइझिंग गोष्ट होती. मला सकाळी आईचा जेव्हा 8:30 वाजता कॉल आला, तिने मला फोन करून सांगितलं की तुझ्या बाबतीत एक न्यूजमध्ये अनाउन्समेंट झाले, तू बघितलास का? तिने मला सांगितलं नाही त्या क्षणामध्ये की काय झाले. सकाळी 8:15 8:30 वाजता माझ्या एका मित्राचा फोन आला आणि न्यूज चॅनल चालू करण्यासाठी त्यांनी सांगितलं. आणि न्यूज चॅनल चालू केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे प्रेस घेत होते आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. आणि त्यामध्ये कृष्णराज महाडिक हे राज्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नाव घोषित केलं. मी लगेचच कृष्णाला फोन केला की कृष्णा असं न्यूज आहे आणि तुला त्याबद्दल काय माहिती आहे का? तर त्याला पण ते माहीत नव्हतं. घरात अजून एक जबाबदारी आलेली आहे, जसं साहेब खासदार म्हणून राज्यसभेत लोकांचे अभ्यासपूर्ण सगळे प्रश्न मांडतात, तशीच कृष्णराजवर आता जबाबदारी आली आहे. पूर्ण महाराष्ट्रभर त्याला फिरायला लागणार. खरं म्हणजे खूप मोठा धक्काच बसला, कारण हे अपेक्षित नव्हतं किंवा कार्यकारिणी घोषित होणार आहे याची कल्पनाही नव्हती. आणि कृष्णराजचा वडील म्हणून, महाडिक परिवार म्हणून इतका आनंद झाला की सांगण्याच्या पलीकडे शब्द नाही आहेत. कारण पूर्वी आम्ही जिल्ह्याचं राजकारण करत होतो, पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण आम्ही करत होतो,
परंतु कृष्णराज हा थेट राज्याच्या राजकारणामध्ये त्याची वर्णी आणि तोही एवढा मोठा पक्ष, राज्यभरामध्ये एवढं मोठं नेटवर्क असणाऱ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी युवा मोर्चाच्या नियुक्ती झाली. खरं म्हणजे तो विधानसभेमध्ये तयारी करत होता विधानसभेची, त्यावेळी त्याला थांबावं लागलं होतं, नगरपालिकेच्या वेळी त्याला थांबावं लागलं होतं आणि आता पुढं काय हा प्रश्न असताना सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन की एवढी मोठी संधी, एवढा मोठा विश्वास त्यांनी कृष्णराजवर दाखवला. मला खात्री आहे कृष्णराज एक कष्ट करणारा मुलगा आहे, त्याचं राज्यभर नेटवर्क आहे, तो राज्यभर फिरून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवेल याचा मला विश्वास आहे. मी एकंदरीत बघतोय की जेव्हा आपण कोल्हापूरमध्ये कामकाज करतोय, कोल्हापूरच्या नेते मंडळींबरोबर काम करतोय आणि तिथून आपण जेव्हा मुंबईमध्ये येतोय तेव्हा भरपूर आणि गोष्टी बघायला मिळतात, शिकायला मिळतात. त्याचबरोबर मुंबईच्या पुढे जाऊन आज मी दिल्लीत आहे आणि दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री महोदयांना भेटणं असेल किंवा खासदार महोदयांना भेटणं असेल, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात, प्रत्येकाचे डिपार्टमेंट वेगवेगळे असतात आणि त्यांच्या अनुभवातून शिकण्यासारखं भरपूर आहे. युवकांना काय पाहिजे हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, युवक असले कुठले प्रश्न आहेत ज्यासाठी झगडत असतात, त्या समस्या आपण त्यांच्यासाठी कसं सोडवू शकतो ह्याच्यावरती एकत्रित काम करायला मिळते आणि याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा मी फार उत्साही आहे. आणि माझी निवड झाल्यापासून माझे फॉलोअर्स त्याबद्दल त्यांची काय भावना आहे हे समजून घेण्यासाठी मी तो पुण्याचा एक छोटासा इव्हेंट ठेवला होता. मी दुपारी 2 वाजता एक स्टोरी टाकली होती आणि संध्याकाळी 6 वाजता जवळजवळ एक 500 मुलं त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. एक तर मी सर्व पुणेकरांचे खरंच आभार मानतो, तुम्ही प्रत्येक वेळी मला एवढं प्रेम दिलेलं आहे. पुण्यामध्ये असं सुद्धा आहे की पुणे सोडून सुद्धा बाकी इतर जिल्ह्यातून लोक किंवा स्टुडंट्स खास करून तिथं असतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय श्रीराम. I first of all want to thank each and every one of you for coming here today. मी आपल्याला सगळ्यांना एक विश्वास व्यक्त करतो, आज जी ही राजकारणातली पहिली पायरी चढाल चाललोय ही फक्त पायाभरणी आहे. येणाऱ्या काळातल्या 10, 15, 20 वर्षात या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधला एक खूप सक्षम नेता तुमच्या सगळ्यांसमोर होऊन दाखवी असा एक विश्वास तुमच्या सगळ्यांवर व्यक्त करतो. मला एवढा आनंद आहे कारण प्रत्येक जण, खास करून युवा पिढीतली माझी सर्व मित्रमंडळी मला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. माझ्याशी राजकीय विषयांवरती ते बोलले. म्हणजे मी सुद्धा नेहमी म्हणतोय की यूथ शुड पार्टिसिपेट इन पॉलिटिक्स, नॉट ॲक्टिव्हली बी अ पार्ट ऑफ पॉलिटिक्स, पण त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. आणि तेच कुठं तर इथून पुढच्या प्रवासात मी करत राहणार आहे. मी आज सुद्धा तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, तुम्हाला आता माझं खूप मोठं माध्यम मिळालं आहे राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी, राजकारण काय आहे हे समजण्यासाठी, सरकार कसं काम करते, या सगळ्याच गोष्टी तुम्ही आता समजून घेऊ शकता आणि माझ्याशी तुम्ही ओपनली त्याबद्दल बोलू शकता. त्यामुळे मी पुण्याचा इव्हेंट तर झालाच, मी तुमच्या प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये इथून पुढच्या दौऱ्यांमध्ये येणार आहे. तेव्हा मी तुमच्या प्रत्येकाबरोबर तुमच्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मला चर्चा करायला आवडणार आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज 1 मार्च आहे, इट्स अ संडे आणि मी तुम्हाला सांगतो माझे मागचे 4 दिवस हॅव बीन लाईफ चेंजिंग. मी 24 फेब्रुवारीला आय गॉट अपॉइंटेड ॲज BJP's स्टेट प्रेसिडेंट फॉर द यूथ विंग अँड दिस टाईम इज जस्ट सो एक्साइटिंग. मी खरं सांगतो तुम्हाला की म्हणजे मला बसून असं 2 मिनटं विचार पण करायला मिळालेलं नाही आहे की व्हॉट हॅज हॅपन्ड. कारण जेव्हापासून नियुक्ती झाली आहे तेव्हापासून मी कंटिन्यूस सर्व लोकांना भेटत आहे अँड अ लॉट ऑफ थिंग्स आर गोइंग ऑन. द फीलिंग इज अमेझिंग. मी तुम्हाला सांगतो मला ते अजून हेच होत नाही, म्हणजे बिलीव्हच होत नाही की हे खरंच झालं आहे. पण या इट जेन्युनली फील्स सो नाईस. आय एम सो हॅपी. आजसुद्धा मी नियुक्ती झाल्यापासून पहिल्यांदा कोल्हापूरला चाललो आहे. मी माझ्या परिवाराला सुद्धा भेटलेलं नाही आहे अजून. सो आय एम व्हेरी एक्सायटेड टू सी देम. Show the ball!
युवा आयकॉन श्री कृष्णराज महाडिक हे जसे महाराष्ट्र प्रदेशचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष झालेत, युवकांमध्ये चांगला उत्साह वाढलेला आहे. जनजी जे आपण म्हणतोय त्यांचा सगळ्यांचा ओघ पक्षाकडे वाढेल येणाऱ्या काळात हे दिसतंय. कृष्णराज महाडिक हे युवा सेन्सेशन आहेत. सरांचा मी पहिल्यापासून खूप मोठा फॅन आहे. युवकांमध्ये जे सर सांगतात की कसं आजकालचे युथ असले पाहिजे किंवा काही गोष्टी केल्या पाहिजेत, काही नाही केल्या पाहिजेत, ह्या सरांच्या ब्लॉगमधून समजतात. मेन म्हणजे एक युथ आयकॉन म्हणून त्यांना पाहिलं जातं. आम्ही पण त्याच दृष्टीने सरांना बघतो. आम्हाला खूप प्राऊड वाटतो की एक मराठी व्यक्ती इतकं सर्व काही करतोय आणि युथ लोकांना खूप इन्स्पायर करतायत कृष्णराज महाडिक. आजच्या युगात विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेणारे किंवा विद्यार्थ्यांना एक योग्य दिशेचं मोटिवेशन देणारे किंवा व्यसनापासून दूर राहा म्हणणारे, प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी उभा राहणारा जो व्यक्ती असावा तसे आपले कृष्णदादा आहेत. यूट्यूबवरती त्यांचे खूप लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांच्यामुळे सोशल मीडियावरती सगळं युवकांनी काय केलं पाहिजे याची प्रेरणा घेतात आणि तेच व्यक्ती जेव्हा युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष होत आहेत तेव्हा आमच्या सर्वांना अभिमान वाटतोय. त्यांना खूप खूप शुभेच्छा आम्ही पनवेलचे सगळे पदाधिकारी देतोय आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी आम्ही देखील या ठिकाणी करतोय. माझी 24 तारखेला नियुक्ती झाल्यापासूनच मुंबईमध्ये असेल, त्याचबरोबर मुंबईमधून मी जेव्हा कोल्हापूरला येण्यासाठी पण बाहेर पडलो तेव्हा नवी मुंबई, पनवेल, तळेगाव, पुणे, लोणावळा, पुणे टू कोल्हापूर येत असताना सुद्धा सातारा, कराड, पेठ नाका अशा सर्व ठिकाणी माझं खूप चांगल्या पद्धतीने सर्वच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केला. एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलं की तो विधानसभेला थांबला, तो नगरपालिकेला थांबला आणि त्याची थोडीशी हेटाळणी व्हायला लागलेली आहे, या बाबतीत तुमचं काय मत आहे? आणि मी त्यावेळी सांगितलं होतं की तो उगवता सूर्य आहे, त्याला कुणी झाकू शकणार नाही. तेच आता प्रत्यक्षात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एवढी मोठी संधी म्हणजे सूर्य उगवला आहे, पहाट झालेली आहे म्हणायला हरकत नाही. अनावतपणे बोललेलं हे वाक्य होतं ते आज सत्यात उतरलेलं आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व शीर्ष नेतृत्वाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांबद्दल म्हणजे माझ्याकडे तर शब्दच नाही आहेत खरं सांगायला गेलं तर. माझा एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत सर्व लोकांनी केला. प्रत्येकजण म्हणजे कोल्हापुरात गेल्यावर तर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद होता, कारण त्यांनी सगळ्यांनी इथून आधीचा माझा प्रवास राजकारणात येण्याचा किती प्रयत्न केला होता हे सगळं बघितलंय. आणि कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांसाठी काम करायला मी भरपूर कष्ट घेणार. येणाऱ्या काळात कोल्हापूरला किंवा कोल्हापूरच्या युवा पिढीला सक्षम करण्यासाठी मी काम करणार आहे आणि ते जोरदार होणारच असा मला आत्मविश्वास आहे. मला आपल्याला सर्वांनाच एक खूप महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे. आज मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करतोय. मी एकंदरीत आता मागच्या काही दिवसांमध्ये जो अभ्यास केलाय, भारतीय जनता पार्टीची युथ विंग जी आहे ही फक्त राजकारण करत नाही, त्यामध्ये समाजकारण मोठ्या प्रमाणात होतं, विकासकारण सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं. तर तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करतो, माझ्या बरोबर तुम्ही ह्या जर्नीमध्ये सामील व्हा. माझ्या बरोबर ह्या जर्नीमध्ये सामील होण्याचा अर्थ हे नाहीये की येणाऱ्या इलेक्शन्सला आपण एकत्र जाऊन प्रचार करायचा किंवा काय. हे संपूर्ण संघटन जे आहे ते नेटवर्किंगचं संघटन आहे. त्याचबरोबर एकमेकांवर कम्युनिकेट करून एकमेकांच्या कॉन्टॅक्टचा किंवा कामाचा किंवा स्किल सेट्सचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो, ह्या बाबतीत ही संपूर्ण युथ विंगचं काम राहणार आहे. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, खालती डिस्क्रिप्शनमध्ये कॉमेंट्समध्ये माझ्या युथ विंगला जॉईन होण्यासाठी मी लिंक्स दिलेले आहेत. आणि जरी त्याचं नाव युथ विंग आहे त्याला काही मर्यादा नाही आहे. मला सर्व वयोगटातल्या लोकांना विनंती करायची आहे, सर्व फॅमिलीजला
सर्व लहान मुलांना जे मला फॉलो करतात, सर्व महिलांना की तुम्ही सर्वजण यामध्ये सहभागी व्हा. येणाऱ्या काळात मी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दौरे करणार आहे. 36चे 36 जिल्हे जे आहे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणार आहे, तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे आणि आपण सगळ्या गोष्टींवरती तिथं चर्चा करायची. राजकारण तर हा बीजेपी युथ विंगचा फक्त एक छोटासा पार्ट आहे. स्टुडंटसाठी काम करणं, एम्प्लॉयमेंटवरती, एज्युकेशनवरती, स्पोर्ट्स, आर्ट्स, कल्चर या सगळ्या गोष्टी आहेत ज्यावरती आपल्याला काम करायचं आहे. तुम्ही सगळेजण माझ्या प्रवासामध्ये माझी साथ द्या. तुम्हाला सगळ्यांना खूप म्हणजे यू विल एन्जॉय अ लॉट. तुम्हाला माझ्यावर काम करण्यासाठी या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मी जेव्हा दौऱ्यांना येईन, तुम्ही त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, प्रत्येक इव्हेंटमध्ये, प्रत्येक सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये माझ्याबरोबर इन्व्हॉल्व्ह व्हा. मी आजपर्यंत जे काय काम केलं हे इथून पुढं फक्त ॲम्प्लिफाय होणार आपल्याला, कारण खूप मोठा सपोर्ट आता गव्हर्नमेंटचा पण असल्यामुळे. त्यामुळे एकंदरीत आपलं मिशन हे आहे की महाराष्ट्राचा यूथ हा एकत्र कसा आणायचा आणि सगळ्यांनी मिळून एकत्र काम कसं करायचं हे ह्याच्या पाठीमागचा संपूर्ण हेतू आहे. मी सर्व युवा पिढीला, सर्व महिलांना, सर्व फॅमिलीजला, सर्व कुटुंबांना विनंती करतो की माझ्या ह्या प्रवासात तुम्ही सहभागी व्हा. आय एम व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड अँड एक्साइटेड टू मीट यू ऑल अँड वर्क विथ ऑल.